तर तुम्हा सगळ्याला वाटत असेल की हा बाजार कसला आहे, तर हा बाजार युवांच्या खिलोण्याचा आहे. आणि युवांची खिलोणे पाहू शकता किती सारे आहेत. आणि हे चुंगडीमध्ये मी भरून वगैरे ठेवते, पण युवान हा इतका मस्ती करतो की नाही की पूर्ण रिचवूनच ठेवतो बाहेर. आणि त्याच्यामुळे याने पूर्ण खिलोणे वगैरे सगळे दानादिन फेकून फाकून ठेवलेले आहे. इकडे अंगणामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत, काही तिकडे झाडाजवळ. आणि तो कॅक्टस पान ऑनलाईनवर जे खिलोणे आहेत हे चालण्यासाठी नाही का वापरतात ते आहे. आणि इतके सारे खिलोणे असल्यावर सुद्धा पहा ना. तर हाय गाईज, मी उन्नती देवदास गेडाम आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्याचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे. आणि हा बाजार वगैरे उचलायचा होता आणि इवन इतकी मस्ती करतो की नाही की तुम्हाला कायच सांगू. नंतर हा बाजार सगळा उचल करून घेते म्हटलं. आणि मी आली आता इकडे युवानला बघण्यासाठी की युवान आता आहे कुठे बा म्हणूनच नाही. तर युवानला बघण्यासाठी मी इकडे रोडावर आलेली होती. आणि इकडे होत्या मग बाया बसून. तर मग मी म्हटलं त्यांच्यासोबत थोडं बसून घेते. आणि तोपर्यंत इकडे युवांची मस्तीसुद्धा सुरू झालेली होती. आणि पानं कसे बसून राहिले. आणि ते घुरगुडीसुद्धा युवांना अशी तोडताड करून ठेवलेली आहे की तुम्हाला काय सांगू. इथे छान छान आमच्या घराजवळचे हे जे छोटे मुलं आहेत त्यांच्यासोबत तो खेळत वगैरे होता. आणि हा तर किटू तर बकऱ्यासोबतच खेळत होता. पहा युवान पडलेला आहे. आता हसाले मी होती बाबूनसने तो काही रडला वगैरे नाही तर खूप जास्त पोंगा वगैरे लावला असता त्याने. मग तो चांगला बसून घेतला आणि इकडे लागले रोडानं फिरवायला. आणि हे दोघं जण त्याला बस म्हणतात तिथं आणि हे दोघं फिरवतात त्याला, असं आहे. आणि इकडे युवांची आणि त्यांची मस्तीसुद्धा सुरू झालेली होती, कारण की आता त्यांना 2-3 दिवस सुट्ट्याच आहेत. त्यामुळे ते दोघं मस्त मस्ती वगैरे करत होते. आणि इकडे मग मी बाईकवर वगैरे बसलेली होती आणि छान म्हटलं व्हिडिओ वगैरे काढून घेते. तर ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.